आज मी तुम्हाला मुगाच्या डाळीची भजी बनवून दाखवणार आहे. ते ह्या वाटीच्या प्रमाणे एक वाटी अशी सपाट वाटी गच्च भरून मुगाची डाळ का नाही 2 तास भिजत घातली होती. मस्त अशी भिजली गेलेली आहे बघा. अशा पद्धतीत भिजली. आता हे काय करते माहिती आहे का, नितळून घेते आणि याला काय करायचं, मिक्सरला ना बारीक करून घ्यायचे. एकदम पेस्ट नाही करायची आपल्याला. अशा पद्धतीने बघा बंद चालू करून फिरवून घेतलेलं आहे. ह्यात अख्खी सुद्धा डाळ आहे. एकदम पेस्ट अशी करायची नाही, अशाच पद्धतीत आपल्याला पाहिजे. वाडगं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी ही डाळ काढून घेते सगळे. मीडियम आकाराचे बघा 2 कांदे मी अशा पद्धतीत कापून घेतलेले आहेत. ओवा घेतलेला आहे बघा, छोटा अर्धा चमच्याला कमी. त्याला असं चांगलं चोळायचं, टाकायचं. थोडंसं जिरं घेतलेलं आहे, छोटा अर्धा चमचा. त्याला पण असं चांगलं चोळायचं. दरदरे धने छोटा अर्धा चमचा. थोडीशी हिंग पावडर, थोडीशी हळद. ह्याच्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता, हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे, कोथिंबीर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, 1.5 चमचा तांदळाचं पीठ. मिक्स करून घेते. मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे. तेल ठेवले बघा गरम करायला आणि एकदम कडक गरम झालेलं आहे. एकदम छोटे छोटे टाकायचे, जसे आपली छोटी सांडगं असतात ना तसे. सोडून घेते मी. हलवून घेऊया. पहिले टाकलेले बघा कसा कलर आलेला आहे लाल. आता हे कसं माहिती आहे का, थोडा फेस कमी झाला की आपण हलवलेला आहे. मस्त बघा असा कलर आलेला आहे. अशा पद्धतीत करायची भजी. तर मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने टाकते. असे पण तुम्ही एकदा करून बघा, छान लागतात. कुणाला जर चण्याची डाळ वगैरे अशी चालत नाही ना, तर अशा पद्धतीत मूग डाळीची बनवायची. हे बघा एकदम क्रिस्पी आणि आतून बघा सॉफ्ट आणि खूप चविष्ट.